आता बातमी बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। अखेर येवल्याच्या ग्रामीण भागातील 10 गावं आणि वाड्या वस्त्यांवर खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरू झालेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर मंजूर करून देखील टँकरसाठी इंधन उधारीवर देण्यास पंप चालकांनी नकार दिला। या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। आता शासनाच्या टँकरऐवजी खासगी टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करायला सुरुवात झालेली आहे। आमदार छगन भुजबळांनी याकरता प्रयत्न केल्याची माहिती मिळते आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने लोकांची तारांबळच उडाली। दरम्यान या पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे। तर अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागातही पाऊस बरसला। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागात बत्ती सुद्धा गुल झाली। या अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना धोका निर्माण झालाय। दरम्यान भुईमूग, तीळ, टरबूज, खरबूज, संत्रा, कांदा, आंबा या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे। यवतमाळ आणि अमरावतीतली ही दृश्य आपण बघतोय। सोसायटीतल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत दोघांनी सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर कार रेसिंग केल्याचं समोर आलंय। या कार रेसिंगचा व्हिडिओ आता समोर येतोय। याबाबत सोसायटीतील रहिवाशांनी थार चालवणाऱ्या तरुणाला थांबवलं आणि त्याला जाब विचारला। यावेळी त्यानं अरेरावी केली। हा प्रकार वाघोलीतल्या न्याती एलन सोसायटीमध्ये घडलेला आहे। या प्रकरणी वाघोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय। त्यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। तसंच त्यांची वाहनं सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत। 2 गाड्या होत्या, एक थार होती, एक स्कॉर्पिओ होती। सोसायटीमधला जो रस्ता असतो त्यावर हे दोघं रेसिंग करत होते आणि त्यामुळे वाघोलीत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। सोलापूरमधून एक मोठी बातमी येते आहे। सोलापुरातील पाकणी इथं इथेनॉल टँकरला भीषण आग लागली। इथेनॉलने भरलेल्या एका तर 2 रिकाम्या टँकरला भीषण आग लागलेली आहे। आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण 2 जण किरकोळ जखमी झालेत। पाकणी इथं एकाच वेळी 3 इथेनॉलच्या टँकरला 4:30 वाजता पहाटे ही आग लागली आहे असा अंदाज आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे इथेनॉलच्या 3 टँकरचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। एक टँकर पूर्णपणे भरलेला होता, बाकीचे 2 टँकर रिकामे होते, पण 3 टँकर्स जळून खाक झालेले आहेत। जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आग विझवण्याकरता 10 ते 15 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवली। 3 टँकर्सला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट बघायला मिळाले। सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। बुलेटिनमध्ये स्वागत। तुम्ही बघताय मुलुख महाराष्ट्र। शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झालाय। शिवसेना ठाकरे गटाने वाढत्या महागाई विरोधात चूल पेटवा आंदोलन केलंय। रस्त्यावर चूल पेटवत हे आंदोलन करण्यात आलं। गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे। शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट जो आहे त्यांनी आंदोलन केलं। पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। महिला रस्त्यावरच बसल्या, चूल मांडली आणि चुलीवर स्वयंपाक करण्यात आला। याकरता कारण गॅस दरवाढ प्रचंड झालेली आहे। महिलांचं कंबरडं मोडतंय। महिन्याभराचा सगळा पैशांचा ताळमेळ, घरखर्च कसा बसवायचा त्याबाबत आणि घरगुती गॅस सिलेंडर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे चूल पेटवून दरवाढीचा निषेध करण्यात आला। शिवसेना उभाठाने हे आंदोलन केलं पुण्यामध्ये।